नमस्कार. मी प्रसाद अनंत मुळी एक पात्री अभिनय सादर करत आहे. त्याचं नाव आहे पूरग्रस्त. तुम्हाला माहिती असेल कोल्हापूर आणि सांगली इथे घडलेली घटना. कोल्हापूरमध्ये पूर आलेला, महापुराने वेठीस धरलेलं. त्यातलीच एक गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे. तिथे कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त झालं, घराची सगळी नाशाडी झाली. त्याच्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. देवा जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल, विठ्ठल विठ्ठल. काय करावं देवा, कुठं जायचं? एवढी स्वप्न दाखवलीस तू, आमचं पुरं कुटुंब उद्ध्वस्त केलंस र देवा. आणखी किती परीक्षा बघणार आहेस आणि किती परीक्षा द्यायची र? काय करू र देवा, आमच्या कुटुंबाची वाताहत केली, एवढी तुझी सेवा केली आणि तू एवढं मोठं प्रायश्चित्त दिलं. काय करू रे देवा, कुठल्या तोंडाला मी सामोरं जायचं? मला आता मार्ग दाखव. मला काय बी सुचत नाही, मला मार्ग दाखव देवा. अरे कुठं वाट मिळेल न मिळेल तिथं आम्ही जायचं. पायपीट करायची आणि पायाना आमच्या दगडट्याचा लागलाय तर आम्ही कोणाकडे बघायचं रे देवा? एवढी वर्ष तुझी सेवा केली आणि एवढी वर्ष तुझं नाव घेतलं आणि हे तुम्हाला प्रायश्चित्त दिलं. काय करावं रे देवा? आता तूच मला मार्ग दाखव आणि तूच तार. आम्हाला काय बी सुचत नाही रे. तूच मला मार्ग दाखव देवा. प्लीज कृपा कर आणि तूच मला मार्ग दाखव. मला काय बी सुचत नाही. डोकं माझं नुसतं सुन्न झालंय रे. आणि इथं राहिलो तर मी पागल होऊन जाईल रे देवा. मला मार्ग दाखव. तूच तार या कुठं यार ह्याच्यातून. बस बाकी काय बी सांगणं नाही तुझ्याकडं. बस रक्षण कर. जिथं कुठं मी जाईन तिथं पण असा महापुराचा तडाखा आमच्यावर कधी बी आणू नको ह्यो प्रसंग. अशी तुझ्या चरणी प्रार्थना आहे रे देवा. धन्यवाद.